मंत्री उदय सामंत आणि अनिल परब यांच्यामध्ये खडाजंगी झालेली आहे। आमदारांना 1600 कोटी दिल्यावरून ही खडाजंगी झाल्याचं दिसतंय। सध्या अधिवेशन सुरू आहे आणि हे मी सांगतोय त्याचं कारण असं आहे की मी मुंबई महानगरपालिकेकडनं घेतलेली माहिती आहे। आता प्रश्न असा आहे की राज्य शासनाचे पैसे राज्य शासन देणं लागते। इथे एका बाजूला आपण म्हणताय की आम्हाला पैसे द्यायचे नाही द्यायचे दुसरं आहे, दुसऱ्या बाजूला मुंबई महानगरपालिकेचं दायित्व काही लाख कोटीमध्ये गेलेलं आहे। म्हणजे मुंबई महानगरपालिकेला द्यायला आता पैसे नाही आहेत। तिसऱ्या बाजूला या गेल्या 3 वर्षामध्ये आमदार खासदारांना सत्ताधारी आमदार खासदारांना 1600 कोटी रुपये दिले। 1600 कोटी रुपये म्हणजे 1600 कोटी रुपये हिम्मत की कीमत नाही, गद्दारीची किंमत आहे ही। हिम्मत की किंमत नाही आहे, ही किंमत कसली आहे? हे बक्षीस आहे। जे बक्षीस पूर्वी निजाम द्यायचे गद्दारी केली तर ही बक्षीस कोणाला मिळायची? जर तुम्ही राज्याशी गद्दारी केली तर राजा खुश होऊन गद्दारांना बक्षीस द्यायचा। तुम्ही असे शब्द जर आम्हाला सांगायला लागाल तर आमच्याकडे याच्यापेक्षा चांगले शब्द आहेत। आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की तुम्ही अशा प्रकारचे पैसे एका बाजूला खर्च करताय, दुसऱ्या बाजूला राज्य सरकार पैसे देणार। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला पैसे कधी देणार त्याचा प्लॅन सांगा, त्याचे टाइम बाउंड कधी तुम्ही आम्हाला पैसे देणार ते सांगा। ह्या पैशाचं दायित्व तुमच्या आमच्यामध्ये जर भांडण असेल मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारमध्ये तर हे भांडण तुम्ही कधी सोडवून उरलेले पैसे तुम्ही किती दिवसात मुंबई महानगरपालिकेला देणार? सभापती महोदय, 2 महत्त्वाचे मुद्दे मी या ठिकाणी मांडले की शासनामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये वाद आहे असं कुठेही मी रेकॉर्डवर आणलेलं नाही। मी असं सांगितलं की प्राथमिक शिक्षणाचे 5665 कोटी रुपये जे आहेत त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागानं असं सांगितलेलं आहे की आम्ही 4थ्या पे कमिशन प्रमाणे केलेलं आहे। त्याच्यावर मी पण असं सांगितलं की आयुक्तांना सांगून याच्यामध्ये तातडीनं निर्णय घेण्याचे आदेश दिले जातील। हा मुद्दा मी स्पष्ट केलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आता हिम्मत की किंमत आणि गद्दारीवर विषय झाला। मिठी नदीमधल्या गाळामधलं पैसे खाणे ही गद्दारी आहे। दिनू मोरियाच्या भावाला सॅन्टेनो मोरियाला टेंडर देणं ही गद्दारी आहे। जो नाईट बार चालवतो त्या केतन कदमला काम देणं ही गद्दारी आहे। याच्यावर मला बोलायचं नव्हतं। एखादी गोष्ट गद्दारी कशामध्ये आहे? लोकांनी दिलेल्या महसुलाच्या पैशामध्ये भ्रष्टाचार करणं ही गद्दारी आहे। करोनामध्ये खिचडीमध्ये भ्रष्टाचार करणं ही गद्दारी आहे। 400 ग्रॅमची खिचडी देतो म्हणून सांगून 250 ग्रॅमची खिचडी देणं ही गद्दारी आहे। त्याच्याबद्दल मला वैयक्तिक कोणावर टीका करायची नाही, पण माझी भूमिका अशी आहे, खिचडी खाणारे किती जेलमध्ये जाऊन आले हे तुम्हाला देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.